तिथे फक्त तू, मी आणि आपला गौरव. म्हणजे बघ विघ्नेश, बंगला तर मिळालाच, मग एक आलिशान गाडी मिळेल. कॅश आधी आपण मुंबईला जाऊया, मग तुझी सगळी स्वप्न मी पूर्ण करेन. तोपर्यंत मी पॅकिंग करून करतो. अहो बडीशेप. हा ते गायत्री, उद्या ही मुलं येतील ना तर त्यांना सगळं समजावून सांगा आधी, नाहीतर काहीतरी बोलून बसतील ते. तुम्ही काळजी नका करू, मी सांगते. अरे पराग, ये ये ये. हा बंगला माझा आहे, त्यामुळे तुम्ही मला आत ये म्हणून सांगण्याची गरज नाही. मी नॉक केलं ते केवळ एटिकेट्स. हो रिअली? अरे वा, याला एटिकेट्स माहिती आहेत. व्हॉट यू मीन? आय एम अ कल्चर्ड पर्सन. आज सोसायटीत मला नाव आहे, माझं स्टेटस आहे, 4 लोक ओळखतात मला, चांगलं समजतात. आणि घरातले? एवढं स्वतःला चांगलं म्हणतोयस आणि वडिलांना मात्र. प्लीज, तो आमच्या घरातला प्रश्न आहे. आणि मी आता इथे तुम्हा दोघांचं लेक्चर ऐकण्यासाठी आलेलो नाही. आपल्यामध्ये जे काही घडलं त्याबद्दल चर्चा करण्यात मला काहीही स्वारस्य नाही. मी फक्त एवढंच सांगण्यासाठी आलोय की हा बंगला मला हवा आहे. नाही, त्याची जी काही किंमत तुम्हाला हवी असेल ती द्यायला मी तयार आहे. खरं तर या बंगल्यापेक्षाही मोठे बंगले माझ्याकडे आहेत, पण माझ्याकडेही आहेत. आणि मी सुद्धा तुम्हाला या बंगल्यासाठी वाटेल ती किंमत द्यायला तयार आहे. खरं तर असे 56 बंगले विकत घेऊ शकतो मी, पण हा बंगला मला हवाय तो या बंगल्यातल्या माझ्या वडिलांच्या आठवणी जपण्यासाठी. मलाही. आठवणी जपण्यापेक्षा वडिलांना जपलं असतात ना तर जास्त बरं झालं असतं. गायत्री, अगं असंच आहे हे जग. म्हणजे आई वडील असेपर्यंत त्याची काहीही किंमत नसते, आणि ते गेल्यानंतर त्यांच्या पिंडाला विचारतात इच्छा काय, आणि त्यांचा फोटो लावतात भिंतीवर हार घालून. पराग, मंदार, एवढं सगळं आहे तुमच्याकडे, पण उपयोग काय त्याचा? अगं असं काय बोलतेस तू? शेवटी पैसाच पैशाला खेचतो, नाही का? खरं आहे यांचं म्हणणं. नाही म्हणजे बघा ना, आधी माझ्याकडे एक कंपनी होती, त्या कंपनीच्या प्रॉफिटवरती मी दुसरी कंपनी सुरू केली, आणि असं करत करत आता माझ्याकडे 6 कंपन्या आहेत. त्यातल्या 2 परदेशात आहेत. तुम्ही करेक्ट आहात. पैसाच पैशाला खेचतो. नाही बाळा, पैसा पैशाला नाही खेचत, भावना खेचतात पैशाला. अरे तू ही जी कंपनी स्थापन केली म्हणतोस, त्या कंपनीमध्ये तू मन लावून काम करतोस. तुझ्या हाताखालचे सगळे कामगार आपलं काम आहे या भावनेने काम करतात ना, म्हणून होतो प्रॉफिट तुला. नो मिस्टर रत्नपारखी, आय बेग टू डिफर. पैसा महत्वाचा आहे, बिकॉज मनी ब्रिंग्स मनी. चला, निदान यावर तरी दोघांचं एकमत झालं. पण तुम्ही म्हणता तसं खरंच पैशानी पैसा खेचला असता तर यांच्याकडे कुठे होता पैसा एवढी सगळी प्रॉपर्टी विकत घ्यायला? होत्या फक्त भावना मित्राविषयी. म्हणूनच मित्रांनी सगळी प्रॉपर्टी यांच्या नावावर केली. सो इमोशन्स वर्क. या किती छान, मस्त ना बंगला. पण इथेच येऊया का राहायला? आबा आणि आई दिसत नाहीयेत. हो ना, एक बंगला बने न्यारा, बडा सुंदर प्यारा प्यारा.
वहिनी वहिनी प्लीज प्लीज तुम्ही गाऊ नका नाही तर आजूबाजूचे बंगलेवाले पळून जातील हा. ए ऋषी पण जरा नीट चौकशी करणं, नक्की हाच आहे ना बंगला? विचारून घे कोणाला तरी. हो विचारायचं काय, हाच असणार आपला बंगला आणि नसला आपला तर विकत घेऊ. विकत घेऊ? हो आता एवढ्या पैशाचं करणार काय मग? विलाशा, एखादा बंगला आवडला म्हणून विकत घेतला असं करता येतं का? हरकत काय आहे प्रथमेश दादा? हं? हो म्हणजे एवढे पैसे ठेवणार तरी कुठे? त्यापेक्षा एवढे पैसे आपण जमिनीत इन्व्हेस्ट केले तर काय काय फरक पडतो? जमीन? हो बरोबर बोलतेय कॅश. हॅलो, अरे मी आलीये. मी घरून निघताना इतक्या गडबडीत निघाला, सगळं सामान मेकअप घरीच राहिलंय. ओके होल्ड ऑन, आय एम कमिंग. वेट. आता ही कोण? Hello, sweetheart. I'm here. Yeah, I'm coming in. Are you there? Yeah, I'm coming in. I'm coming. Just 2 minutes, sweetheart. ही कोण? मोलकरीण. अगं आपण येणार ना म्हणून आबांनी मोलकरीण बोलवली असणार. अहो मुंबईत फॅशन आहे ती. नाही खरंच, घर कामासाठी ना ते अशी फॉरेनची मोलकरीण ठेवतात. कपडे बघा ना तिचे, बाबा बाबा छान ना. पण आपण आबाईंना भेटूयात का? हो. दिसत नाहीत कुठे. चला. हो 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 अहो तेच सांगतोय मी इथेच राहिलोय मुंबईमध्ये आणि मकरनची दोन्ही मुलं आले तिथे. आता आले म्हणजे आलेत ते पाहुण्यासारखे. आता मकरनची दोन्ही मुलं ही मला माझ्या मुलांसारखीच नाही का? हा आता राहतील 4 दिवस आणि जातील. बर 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 अच्छा ठेवतो. पराग काय झालं? तू काय एवढं अर्जंटली बोलायला सामान घेऊन? हो. आणि हे कोण आहेत? हे पाहुणे आहेत ग, 2-4 दिवसात जातील. आणि आपण मालक आहोत. आपण कायम राहणार आहे ते. हं? Hello, Maggie baby. How are you? I'm good. How are you? एवढ्या अर्जंटली का बोलावलंस मला? And who are these people? डार्लिंग, these people are our guests. पाहुणे आहेत आपले. काही नाही, ते 4-5 दिवस राहतील आणि मग जातील. शेवटी काय आहे, या बंगल्याचे खरे मालक आपणच होत ना. अय्या कॅश. अय्या बंगला बघ ना, काय सुंदर आहे ना. अय्या फरशा बघ काय चकाकतायत. अय्या देव, अय्या घोडा किती छान आहे. किती छान आहे ना कॅश. अय्या कॅश हे बघ, हे मला वाटतं चांदीचं आहे. अरे जोड आहे. अय्या हे बघ. घर खरंच छान आहे ना. हो रे, पण या दोघींना आपल्याला आवरायला हवं. अय्या आणि सासूबाई पण आहे. आई नाही, इथूनच पाया पडते. हा आई नमस्कार. हा. या 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 अरे कधीपासून वाट बघतोय तुमची. कसं वाटलं? यांना केवढी काळजी वाटत होती. सारखे मला विचारत होते, फोन कर फोन कर. आता काळजी करणार नाही का? एवढ्या लांबचा प्रवास, तुम्ही सगळेजण एका गाडीतून येताय, मध्ये घाट आहे. अहो पण आबा, तुम्ही असं अचानक आम्हाला सगळ्यांना का बोलवून घेतलं इथे? आता कसं आहे की आपण आपल्या घरात जर राहिलो नाही तर मग भलतीच मंडळी येऊन राहतील ना इथे. कोण? हो की नाही का? हो ना. आणि आपलं एवढं मोठं घर असताना, हो की नाही? आपलं घर. हो रत्नपारखी, जरा भान ठेवा. माझा वकील तुमच्या विरुद्ध केस बनवतोय हे लक्षात घ्या. माझा वकीलही तेच करतोय. हं? या बंगल्यामध्ये कुणी राहू शकत नाही कायमचं माझ्याशिवाय. या बंगल्याचा इस्टेटीचा खरा वारस मी आहे, पराग मकरंद मुजुमदार. हं? ना कोणी मित्र ना कोणी नातेवाईक. मी तेच म्हणतोय, या बंगल्याचा आणि इस्टेटीचा खरा वारस मीच आहे. ना बाबांचं कोणी मित्र ना त्यांचा दुसरा मुलगा. नाही, मी आहे मी. हे सगळं माझ्या नावावर होईल. मी माझ्या नावावरती होणार आहे सगळं. रत्नपारखी गप्प बसा. आता एक शब्दही बोलू नका.
ओ रत्नपारखी, तुम्ही गप्प बसा, तुम्ही एक शब्द बोलू नका. अरे पण मी गप्पच आहे मगापासून. आबा, तुम्ही म्हणालात की हा बंगला आपला आहे ना, मग हे असं का बोलतायत? आहेत कोण हे? गंमत करतायत ग. तू एक काम कर, तू आपला बंगला बघून ये. हो, बघायचा बंगला. कॅश चल. हे एक मिनिट. ऐक ऐक, काय नाव आहे ग तुझं? मी एलिझाबेथ. काय? झबलाबेत? बरं असो, ऐक ना, आमच्यासाठी जरा 2 कप चहा टाक. हा अहो, तुम्ही पण घेणार आहात का मीरा ऋषी? नाही नाही, एक काम कर, 5-6 कप टाक बरं का. आबा, ऑरेंजची मोलकरीण म्हणजे कमाल झाली आहे तुमची. मस्त मस्त, छान, मला खूप आवडली. छान छान. चहा बघा जरा, नाही का कॅश? छान आहे ना? हॅलो, आय एम एलिझाबेथ. झबलाबेत. हु इज दिस मोलकरीण? यू. हाऊ डेअर यू से दॅट टू मी? पराग, हे सगळं काय चाललंय? अगं काही नाही डार्लिंग, आपण मालक आहोत ह्या घराचे. मीरा, काय करायचं ठरलं शेवटी? तेच सांगायला आले होते. पनीर बटर मसाला करते. आई, आज भाजी थोडी झणझणीत करू का? नको नको, मुलंही खाणार नाहीत आणि यांनाही तिखट जास्त आवडत नाही. तू नेहमी जशी करतेस ना तशीच कर. खूप छान करतेस. कसुरी मेथी घालायला विसरू नको. स्पेशल टच. मीरा, मला ना हा प्रश्नच कधी पडत नाही की बाजू नेमकी तुझी घ्यावी का आईची. पण हा प्रश्न आपल्या वैभवला पडलाय. त्याला काही केलं उमजत नाही की बाजू त्याच्या बायकोची घ्यायची का आईची. हा, पण मनवा आणि तिच्या सासूबाईंचं एकच म्हणणं आहे, तुझं माझं जमेना. कसं बरं जमेल त्यांचं? तेच पाहायचंय आपल्याला. रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर. भैया, कॅश काय छान आहे ना ही गच्ची. वहिनी, आपल्या घरची टेरेस पण एवढीच चांगली आहे. हो ग, पण ही जरा जास्त सुंदर आहे. हो हो. वहिनी, रात्री चांदण्यात किती छान वाटेल ना. हो ग, खरंच. कॅश, मला हा बंगला ना खूप जास्त आवडलाय. काय झालं, तुला नाही का आवडला? उपयोग काय, सगळेजण एकत्र राहतील, आई पण राहतील आपल्या बरोबर. मला जर इतक्या चांगल्या बंगल्यात राहायला मिळत असेल ना तर आईंसोबतही चालेल. पण मी काय म्हणते, आणखीन बंगल्या आहेत ना, तिथे राहायचं त्यांनी. नको, ते बंगले आपण भाड्याने देऊया. इतकं चांगलं भाडं मिळेल, मी तुला सांगते. वहिनी, म्हणजे तुम्हाला सासू हवीच. कॅश, हा बंगला इतका मोठा आहे ना की आईंना शोधूनही त्यांना सापडणार नाही आपण. बरं ते जाऊ दे, मी खोली निवडायला चालली, येतेस का तू? अशी कोपऱ्यातली खोली बघूया ना की आईंना त्रास होईल आपल्याकडे येताना. हा चालेल, पण खोली आधी मी निवडणार. का? मी का नाही? तू छोटी आहेस म्हणून. वहिनी, तुम्ही असं प्रत्येक वेळेस करता ना. मी खोली निवडायला चालली आहे. वहिनी ऐका तरी. वहिनी, या काय छान खोली आहे ना. हो वहिनी, किती सुंदर बेडरूम आहे ना. हो हो. कॅश, ही खोली माझी. नाही वहिनी, ही बेडरूम माझी. कॅश, ही खोली मला हवी आहे. मी मोठी सून आहे ना. मी छोटी आहे ना वहिनी. ए, तू काय करत होती सात? व्हॉट? शी सेइंग व्हॉट यू डुईंग आत इन. मी माझं सामान लावत होते. तुझं सामान, लगेज ह्या बेडरूम मध्ये? ऑफकोर्स. ए, काय नाव आहे तुझं ते? झबलाबेत. हा, चल निघ इथून, चल. आणि तू आमच्यासाठी चहा का नाही घेऊन आलीस? हा, चल निघ इथून, चहा आण. मी इथे राहायला आले. हो हो, तू इथे राहायला आलीयस आणि कामं करायला आलीयस, कळलं. पण तुमची खोली खाली आहे, नोकरांची खोली खाली आहे. चल सामान घेऊन खाली जा. व्हॉट? नोकरांच्या खोलीत?
What is this, all this nonsense? What nokar? सर्वंट क्वार्टर्स. How dare you say that? You mean servant? Me? येस. Hello? मालकीण आहे मी या घराची. शट अप. तू मालकीण नाही, मी मालकीण आहे घराची. आय एम द ओनर ऑफ दिस बंगलो. Hello? I'm the owner of this bungalow. So you shut up, okay? हॅलो. पराग इज अ रिअल सक्सेसर ऑफ दिस प्रॉपर्टी. Mandar is the real successor of this property. शट अप. You shut up. यू शट अप. You shut up. यू शट अप. You shut up. शट अप. How dare you say that? Just shut up. Shut up. देवा परमेश्वरा, मोलकर्णी पण इतक्या मोठ्या आवाजात बोलतात, तेही इंग्लिश मध्ये. फॅशन असेल. अभिलाषा, तुला पण सवय करायला हवी. काय बोलली ती? व्हॉट नॉट व्हॉट शॉट व्हॉट शट अप. पाच कोटी मिळणार. 5 कोटी मिळणार मला. 5 कोटी. 1 कोटी. 2 कोटी. 3 कोटी. 4 कोटी. वहिनी, कॅशवरी नक्की तुमचं काय चाललंय? तुम्ही स्वप्न बघताय का की तुम्ही फेअर अँड लवलीची 5 कोटीची पैस जिंकलाय? मला तुम्हाला एक सल्ला द्यायचा आहे. तुम्ही लवकरात लवकर हार पत्करा, कारण फेअर अँड लवलीच्या फेअरनेसला तोड नाहीये. आणि जर तुम्ही ही 5 कोटीची पैस हारलात तर तुम्ही तुमची 300 रुपयेवाली क्रीम बदलून फेअर अँड लवली वापराल. हो हो माहितीये. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी, 4, 5 कोटी. मीरा, लवकर वाढणं जेवायला, भूक लागलीये मला. अभिलाषा वहिनी. अरे ऋषी, धीर धर जरा. खिचडी बनवतायत त्या. अरे आजचा पहिला दिवस आहे या घरातला. अरे हो, पहिल्या दिवसावरनं आठवलं, साने वकिलांचा फोन आला होता. आपली केस फाईल झालेली आहे आणि सोमवारी 1 तारीख आहे. वा. जेवण तयार आहे. चविष्ट पौष्टिक भारतीय खिचडी. खिचडी? वा, मस्त खिचडी. बरेच दिवस झाले खिचडी खाल्ली नव्हती. चला. अरे मंदार, कुठे निघालायस? तुम्हाला काय करायचं? अरे नाही, आम्ही जेवायला बसलोय. ये बस ना. नको. आमच्या घरची खिचडी इतकी छान असते ना की आयुष्यभर चव विसरणार नाहीस. नाही, नकोय मला. अरे पराग, अरे ये ना खाली जेवायला. नाही, नकोय मला. पराग, मंदार, अरे जेवणाला नाही म्हणू नका. या, 2 घास खा आणि मग कुठे जायचंय तिथे जा. अरे हवं तर लांब लांब बसा जेवायला, पण या. अरे तुम्ही पाहुणे आहात आमचे, आणि पाहुण्यांना असं उपाशी ठेवणं बरं नाही. अतिथी देवो भव. मग ते अतिथी एकमेकांशी बोलत नसले तरी सुद्धा. या. आणि मी तर ऐकलंय की खिचडी म्हणजे तुझा अगदी आवडता पदार्थ. नाही, मला नाही आवडत. अरे मंदार, खोटं का बोलतोयस तू? मकरननं मला सांगितलं होतं की तुला खिचडी खूप आवडते म्हणून. आणणार आहे त्याला. लाजतोय तो आपल्याबरोबर जेवायला. हो. अरे लाजतो काय तू? आलो. ऐक माझं. चल, नाही, नाही, चल, चल. अरे असं अन्नाला नाही म्हणू नये. चल, खरंच. अरे तुला मला नाही आवडत खिचडी. नाही, पण मला खिचडी आवडतच नाही. अरे तू खाऊ. मला नाही आवडत खिचडी. पराग दादाला आवडते. अरे वा, म्हणजे दादाच्या आवडीनिवडी तुझ्या लक्षात आहेत तर. आहेत, अजूनही होप्स आहेत.